हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करूया. हे वजाबाकीचं नंतर करूया, पहिलं बेरीज करूया. तर आपण काय करतो, अपूर्णांकांचे छेद पहिले समान करतो, होय ना. मग आता बघा, इथे 2 आहेत, इथे 5 आहेत. 15/2 म्हणजेच 15/2 अधिक 12/5. मग 2च्या पाड्यात 5 आहेत का? नाही आहेत. 5च्या पाड्यात 2 आहेत का? नाही आहेत. मग आपण काय करणार? ह्या 2ने ह्या दोघांना गुणणार आणि ह्या 5ने ह्या दोघांना गुणायचं. तर आता दोघांना पण का गुणायचं बरं सांगा? फक्त छेदालाच गुणलं तर नाही होणार. 5ने ह्याला गुणलं तर 10 येणार, इकडे पण 10 येणार. 2ने गुणलं की छेद झाले समान. मग दोघांना पण का गुणायचं? तर बघा, आता हे समजा 2 पेनं आहेत आणि 2 पेनांना 15 रुपये लागतात. तर 2 पेनं ही आपण 5च्या पटीत वाढवली तर 10 पेनं होणार. मग 10 पेनांना पण 15 रुपये लागतील का? सांगा बघू. मग त्यांचे पण त्याच पटीने वाढणार की नाही? 15 दुने 30 होणार पुन्हा. जर इथे 5 पटीने वाढले, तर इथे पण 5 पटीनेच वाढणार, म्हणजे 15×5 75 रुपये होणार. इथे 10 पेनं होणार, मग त्यांचे 75 रुपये होणार. असं. चला मग आपण सोडवूया. बरोबर, हे 15 गुणिले किती करायचे? हे 5 करायचे. आणि छेदस्थानी 2 हे आहे ते, आणि गुणिले हे 5. इथे गुणिले 5 अधिक हे 12/5 गुणिले हे 2 गुणिले 2. दोघांना पण त्याच संख्येने गुणायचं आहे. छेद समान करायचे. त्याचबरोबर हे पण त्याच पटीने वाढणार. का ते आता तुम्हाला सांगितलं की नाही? वस्तू वाढल्या की त्यांचे पैसे पण वाढणार. चला मग, 15×5 75, बरोबर ना. आणि 5 दुने 10 अधिक 12 दुने 24, 5 दुने 10. छेद समान झालेत. आता ते आपण एकदाच लिहून घ्यायचे. 75 अधिक 24 छेदात एकदाच 10 लिहायचे. हे बघा असे. आता काय करायचं? बेरीज आहे ना, मग बेरीज करूया. येतात ना 5 आणि 4, असे केलात तरी चालेल. 75 अधिक 24. 5 आणि 4 किती? 9. 7 आणि 2 किती? 9 झालेत. ठीक आहे, चला लिहूया आपण. 99 उत्तर आलं आपलं. तर मग 99 छेदात 10. आता 10ने 99ला भाग जातो का? पूर्ण भाग नाही जात. मग दुसऱ्या कुठच्या संख्येने? बेने, 5ने, 4ने, 3ने, कुठच्या तरी संख्येने जातो का? दोघांना पण जायला पाहिजे. एकाच संख्येने जातो का? नाही. मग हे उत्तर एवढंच आलं. आता जर हे उत्तर आपल्याला दशांशमध्ये किंवा अपूर्णांकात लिहा असं सांगितलं तर आपण ह्याचाही भागाकार करू शकतो. बघा, 99 भागिले असं करायचं, भागिले 10 लिहिले. आता 99 आहेत. मग 99 10 9 किती येणार? 90 येणार. 10 1 10 10 9. हो, 10 9 90. 9तून 0 गेलं 9, 9तून 9 गेले 0. हे वजाबाकी. झालं. आता हे पूर्ण हे भाग जातो का? अजून 10ने 9ला जाणार का भाग? नाही. मग हे उत्तर आपण कसं लिहू शकतो? बघा, इथे दाखवते हे किंवा हे. बघा, 9 पूर्ण म्हणून इथे 9 लिहायची. नंतर बाकी किती आली ती इथे वर लिहायची. किती आली? 9. आणि आपण भागलं कितीने? 10ने. मग ते असे खाली. बघा, आता ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार केला आणि त्यात हे मिळवले की 99 उत्तर यायला पाहिजे. बघा, 10 9 90,
90 आणि 9 99 येतात ना. तसंच आता हे उत्तर अजून आपण एका पद्धतीने लिहू शकतो. हे एवढं झालं की आता बघा आपण इथे पॉईंट घेऊ शकतो. दशांशमध्ये लिहितात त्यावेळी इथे पॉईंट घ्यायचा आणि याच्यावर एक 0 घ्यायचा. मग आता बघा 10 9 90 पूर्ण भाग गेला. आता 10 9 90 वजा केले झालं 0. संपलं गणित एवढं. मग हे आपण अजून उत्तर कसं लिहू शकतो. 9.9 इथे कुठे लिहू. इथे लिहू. हे लक्षात ठेवा. हे पण आपण उत्तर लिहू शकतो 9.9. आता हे 9.9ला 10ने गुणा बघा. 9.9 गुणिले 10 बघा गंमत. एवढंच उत्तर यायला पाहिजे. 0 1 लिहूया पहिलं. 1 9 9 1 9 9. आता दशांश चिन्ह बघा कुठे आहे. इथे आहे. त्याच्यानंतर किती अंक आहेत. एकच आहे. मग ह्याच्यावरचा हा एक अंक काढला 0 की 99 उत्तर आलं ना. बघा ह्यालाच म्हणतात टाळा करणं. परत आपण उलटसुलट पद्धतीने केलं की मग हे अजून आपण कसं लिहू शकतो. 9.9 हे उत्तर झालं. आता आपण आणखी वजाबाकीचं गणित सोडूया. 75 भागिले 2 म्हणजे छेद. तर आता आपण दुसरं 75 भागिले 2 75 भागिले 2 वजा 36 भागिले 8 बरोबर किती त्यात आपण काढणार आहोत. बघा आता काय करावं लागणार. बघा हे 2 लहान आहेत 8 मोठे आहेत. मग 2च्या पाड्यात 8 आहेत का. छेद समान करायचे आहेत ना. मग बे के बे बेंच्या बेतीचा बेचोक 8 है ना. बेचोक 8 ह्याचा अर्थ काय. 4ने जर आपण 2ला गुणलं तर 8 येणार. आणि मग 2ला जर 4ने गुणणार तर मग वरचे पण गुणणारच ना. वर पण कारण तुम्हाला सांगितलेलंच आहे. 2 वस्तू ह्या 2 वस्तू वाढवल्या तर पैसे पण वाढणार त्याच पटीत. तर आता आपण छेद समान करूया. 75 हे तसंच लिहूया. चला बरोबर 75/2 लिहिले. आता गुणिले किती करायचे. 4 2 8 होय ना. 4 2 8 8 व्हायला पाहिजे छेद. गुणिले 4 तसेच इथे पण 4. आपल्याला छेद समान करण्यासाठी आपण हे वस्तू वाढवले म्हणून आपण त्याच पटीत पैसे वाढवणार. आलं लक्षात ना. वजा 36 यांना काय नको करायला. आहे तसंच झालं. चला आता गुणाकार करूया. असा येतो का. नाही तर आपण असा करायचा. 75 गुणिले 4 4 5 20 20 0. आजच्या आले किती 2. 4 7 किती बघा. 4 7 येत नसती तर 7 चोक येतात का. 7 चोक 28 आणि हे 2 29 30 म्हणजे इथे किती आले 300. लिहूया आपण 300. 4 2 8 खाली बाकी आहे तसे 36/8 36/8 झाले. आता आपण एकदाच हे लिहून घेऊया. 300 वजा 36/8. आता वजाबाकी करूया. चला 300 वजा 36. आता शून्यातून 6 जात नाही. हातचा 1 घेणार मग 10 होणार. आता हातचा कुठून घेतला. ह्याच्याकडे नाही आहेत. मग ह्याच्याकडे 10 करण्यासाठी ह्याच्याकडे गेला. मग ह्याच्याकडे 2 राहिले. इकडचा इकडे गेला. इकडे 10 झाले. इकडचा 1 इकडे गेला. इकडे 9 राहिले. आलं लक्षात. आता 10तून 6 गेले किती राहिले 4 राहिले. 9तून 3 गेले किती राहिले 6 राहिले. आणि हे 2 264 लिहूया आपण. 264 बरोबर 264 भागिले म्हणजे छेद
किती 8. आता 8ने 264ला भाग जातो काय ते पण बघायचं. बघा 8 एके 8 16 8 एक 8 त्रिक 24. 26मधून 24 गेले. 24 25 26 2 राहतात. पुन्हा हे 4 घेतले का पुन्हा 24 होतात. म्हणजे 8 त्रिक 24 होतात की नाही. 8 एके 8 8 त्रिक 24 2 राहिले 4 हे 4 घेतले 24 झाले 8 त्रिक 24. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 33. आता ह्याच्या खाली काहीच नाही आहे, एक लिहित नाही आपण. म्हणजे हे पूर्ण उत्तर झालं. पूर्ण भाग गेला आणि पूर्ण उत्तर झालं. म्हणजे हे अजून कुठच्याही प्रकारे लिहू शकत नाही आपण. हेच उत्तर. आता हे 264 हे जो तुम्हाला असं नाही आलं करायला तर असं करू शकता. 264 भागिले 8. 8 त्रिक 24. वजा केले बघा 6तून 4 गेले किती राहिले 2. 2तून 2 गेले 0. आता हे 4 घेतले झाले 8 त्रिक 24. 24मधून 24 गेले 0 राहिलं. आलं लक्षात बाळांनो. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.